नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत प्रत्येक महिलांना उपयुक्त पडतील अशा स्वच्छतेच्या अनोख्या 20 मराठी किचन टिप्स. तर आपण पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला कोणतीही भांडी असतील किंवा कोणतीही वस्तू असेल, कितीही जुन्यातला जुना डाग जरी त्यावरती पडलेला असेल तर तो तुम्ही लगेचच सहज काढू शकता. तर अशाच आपण अनोख्या पण खूप उपयुक्त प्रभावी टिप्स जे आहेत ते जाणून घेणार आहोत. तर त्याआधी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली पहिली टिप आहे, तांब्याचे आणि पितळेचे भांडे काही दिवसांनी गडद पडतात. तर त्याच्यावरची चमक परत मिळवण्यासाठी लिंबाचा रस व थोडे मीठ एकत्र करा. ही पेस्ट भांड्यावरती लावून मऊ कपड्याने किंवा स्क्रबने हलक्या हाताने चोळा. साधारण 5 ते 10 मिनिटांनंतर ते तसंच ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा. भांडे नव्यासारखे झळकू लागतील. दुसरी टिप आहे, स्टीलच्या भांड्यावरती अनेकदा पाण्याचे डाग राहतात. अशा वेळी अर्धा कप विनेगर व अर्धा कप गरम पाणी मिक्स करा. भांडे या मिश्रणात 10 ते 15 मिनिटे भिजवा. नंतर मऊ स्पंजने हलक्या हाताने घासा. डाग पूर्ण निघून जातील. तिसरी टिप आहे, कधीकधी भांडे तळताना अन्न जळून चिकटतात. अशा वेळी त्या भांड्यावरती बेकिंग सोडा शिंपडा व थोडंसं गरम पाणी ओता. 15 मिनिटांनी स्क्रबाने ते चोळा. जळलेला पदार्थ सहज निघेल व भांडे देखील पुन्हा पहिल्यासारखे स्वच्छ होईल. चौथी टिप आहे, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अन्नाचा वास आढळतो. तर डब्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाका व बेकिंग झाकण लावून 4 ते 5 तास तो तसाच ठेवा. नंतर डब्बा धुवा. बेकिंग सोडा दुर्गंध शोषून घेतो दुर्गंधी व डब्यात ताजेतवाना होतो. 5वी टिप आहे, जेव्हा भांड्यात अन्न चिटकून बसतं तेव्हा गरम पाणी व थोडंसं डिटर्जंट टाकून 15 ते 20 मिनिटे ते भिजवा. यामुळे चिकट अन्न मऊ होतं व हलक्या स्क्रबने चोळल्यावर ते सहज निघून जातं. 6वी टिप आहे, लोखंडी तव्यावर गंज लागतो तर तो काढण्यासाठी लोखंडी तव्याला जर गंज आल्यास त्यावरती लिंबाचा रस पसरा व त्यावरती थोडंसं मीठ शिंपडा. 15 ते 20 मिनिटांनी स्टीलच्या स्क्रबने तो चोळा. मग पुसून कोरडा ठेवा. नियमित तेलाचा जो वापर असतो तर तो तेलाचा थर थोडासा त्या गंजला लावा. अशाने पुन्हा तव्याला जो आहे तो गंज येत नाही. 7वी टिप आहे, कपावरती चहा किंवा कॉफीचे डाग दिसतात तर अशा वेळेस बेकिंग सोडा व थोडंसं पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. ती कपाच्या आत हलक्या हाताने चोळा व नंतर तो कप धुवा. डाग निघून कप स्वच्छ होईल. 8वी टिप आहे, स्टीलच्या झाकणाच्या कडामध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी. बारीक घाण अडकते तर यासाठी जुना टूथब्रश डिटर्जंट लावून त्या कडामध्ये हळुवारपणे घासा. घाण सहज निघते व झाकण देखील ते स्वच्छ होतं. 9वी टीप आहे, प्रेशर कुकरच्या झऱ्यात अडकलेली घाण काढा. कुकरच्या झऱ्यात अन्न अडकते व साफ करताना त्रास होतो तर गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून जरा 10 मिनिटे भिजवा. नंतर ब्रशने स्वच्छ घासा. सर्व घाण जे आहे तर ते निघून जाईल आणि प्रेशर कुकर जो आहे तो स्वच्छ होईल. 10वी टीप आहे, तांदळाच्या पाण्याचा वापर करून भांडी धुवा. तांदूळ शिजवल्यावरती उरलेलं पाणी थंड होऊ द्या. हे पाणी भांडी धुण्यासाठी वापरल्यास भांड्यांना नैसर्गिक चमक येते व साबणाचा वापर देखील कमी होतो. 11वी टीप आहे, गंधकासारखा वास भांड्यातून दूर करा. तर कधीकधी भांड्यांना धातूंचा किंवा गंधकाचा वास येतो. अशा वेळी 2 चमचे विनेगर व गरम पाणी टाकून भांडी धुवा. वास पूर्णपणे निघून जाईल. स्टील स्क्रॅचपासून वाचवा. तर स्टीलच्या भांड्यांना
स्क्रॅच येऊ नये म्हणून. कडक स्क्रब न वापरता मऊ स्पंज व सौम्य डिटर्जंट वापरा, यामुळे भांडी अधिक काळ टिकतात. 13वी टीप आहे प्लॅस्टिक डब्यांचे झाकण नीट बसवण्यासाठी उपाय. तर झाकण व्यवस्थित बसत नसेल तर डब्बा गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवा. झाकण मऊ होऊन पुन्हा योग्य बसायला लागेल. 14वी टीप आहे ॲल्युमिनियम भांडे काळसर दिसत असल्यास त्यात लिंबाचे तुकडे, पाणी व थोडं व्हिनेगर टाकून ते उकळवा. नंतर धुवून घ्या, भांडे चमकतील. 15वी टीप आहे पितळी भांड्यांना वास कमी करण्यासाठी उपाय. तर पितळची जी भांडी असतात त्यामध्ये धातूंचा वास राहिल्यास त्यात लिंबाचा रस व गरम पाणी टाका. 10 मिनिटे ते तसेच ठेवू द्या, नंतर वास पूर्णपणे निघून जाईल. 16वी टीप आहे काचेच्या भांड्यांना स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी. काचेची भांडी धुताना कडक स्क्रब न वापरता मऊ स्पंज किंवा तुम्ही कपडा वापरा, यामुळे स्क्रॅच पडत नाही व भांडी देखील चमकदार राहतात. 17वी टीप आहे हात सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय. तर भांडी धुताना डिटर्जंटमुळे हात कोरडे व खरडे होतात, म्हणून डिशवॉशिंग ग्लोव्ज वापरा तुम्ही भांडी घासताना, यामुळे त्वचा मऊ राहते व हात देखील सुरक्षित राहतात. 18वी टीप आहे जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय. तर जळलेल्या कढईत पाणी व 2 थेंब बेकिंग सोडा टाकून 10 ते 15 मिनिटे उकळवा. नंतर स्क्रबने हलकं घासा. जळलेला पदार्थ जो आहे तो सहज निघून जाते आणि कढई जी आहे ती देखील स्वच्छ दिसते. 19वी भांडी हरित कडीने स्वच्छ करा. हरित कडी पावडर व लिंबाचा रस मिक्स करून एक चांगलं मिश्रण तयार करा. मग हे मिश्रण तांब्याच्या भांड्यावरती 5 ते 10 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर ती भांडी स्वच्छ चोळा, स्वच्छ घासा. असं केल्याने तांब्याच्या भांड्यावरील कोणताही डाग असेल तरी तो लगेचच निघून जाईल आणि भांडे चमकायला लागते. तर आपली 20वी टीप आहे नॉनस्टिकची भांडी. धातूंना कडकपणा टिकवण्यासाठी उपाय. तर नॉनस्टिकच्या भांड्यांना जास्त काळ वापरात आणण्यासाठी, जास्त काळ त्याचा नॉनस्टिकपणा टिकून ठेवण्यासाठी नॉनस्टिक भांडी घासताना धुताना नेहमी स्क्रब किंवा स्टील स्क्रब वापरू नका. तुम्ही नेहमी भांडी घासताना मऊ स्पंजने हळूवारपणे तो धुवा, यामुळे कोटिंग जी आहे भांड्यांची ती टिकून राहते व भांडी देखील जास्त काळ वापरता येतात. अशा प्रकारे आपण पाहिले की कोणत्याही धातूचं भांडं असेल तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपण कोणती काळजी घेऊ शकतो. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.